नमस्कार बांधवांनो. आपल्याला माहिती आहे, की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चातुर्मासाला खूप महत्त्व आहे आणि त्या चातुर्मासामध्ये श्रावण महिना आहे, तर तो अधिक प्रिय असतो. मग ह्या श्रावण महिन्याचं नेमकं काय महत्त्व आहे ना, तर ते आज आपण जाणून घेणार आहे. तर भक्तिताई आपल्याला सांगतील, की श्रावण महिन्याचं नेमकं काय एवढं महत्त्व आहे? म्हणजे मुळातच चातुर्मास जर आपण पाहिलं तर श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असं 4 महिन्याचं धरून आपण चातुर्मास पाळत असतो. तर त्यामध्ये श्रावण हा जो महिना आहे, तर या कालावधीमध्ये बरेच जण जे आहेत तर ते ग्रंथ वाचन करतात, पारायण करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान ग्रहण करण्याचं कार्य करत असतात. काही जण आहेत तर ते मांसाहार टाळतात या श्रावण मासाला. श्रावण महिन्याला पवित्र महिना म्हटलंय 12 महिन्यांमधलं. तर तो का? तर जसं आपण पाहिलं की चातुर्मासात 4 महिने भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये योगनिद्रा त्यांनी धारण केलेली असते. आणि हा जो काळ आहे ना, तर श्री विष्णू पूजनाचा किंवा विष्णू उपासनेसाठी हा चातुर्मासाचा काळ काळ हा उत्तम काळ सांगितलेला आहे. मग भगवान श्री विष्णूच्या उपासनेसाठीचा चातुर्मासाचा काळ काळ हा उत्तम काळ म्हटलेला आहे. आणि या कालावधीमध्ये पावसाळा पण असतो. आणि पावसाळ्यामुळे काय होतं तर माती पाण्यामध्ये आलेली असते आणि मातीची जी नैसर्गिक शक्ती आहे ती पण त्या पाण्यामध्ये उतरलेली असते. आणि म्हणून जेव्हा आपण तीर्थस्नान करतो तर त्यावेळेसची जी मातीतील नैसर्गिक शक्ती आहे तर ती सुद्धा आपल्याला मिळते. म्हणजे आता नद्यांचं सांडपाणी जाऊन जे काही दूषण झालेलं आहे तो भाग वेगळा. परंतु पूर्वी एवढं सिवेज वॉटर आणि ते सगळं जात नव्हतं नद्यांमध्ये, त्यामुळे नद्या एवढ्या प्रदूषित नव्हत्या. आणि मग तेव्हा पावसाळ्याच्या माध्यमातून जे काही माती पाण्यामध्ये यायची आणि त्यातून जी नैसर्गिक शक्ती पाण्यात उतरायची, तर त्या तीर्थस्नानाचा लाभ अधिकाधिक समाजाला व्हायचा. आयुर्वेदिक दृष्ट्या पण आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण व्हायचा. आणि जेवढं आपण तीर्थस्नान करतो, जेवढं ग्रंथ पारायण करतो, जेवढं नामस्मरण करतो, ते सगळं श्री विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचतं, असं धर्मशास्त्र सांगतं. मग याच्यामध्ये श्रावण महिना का महत्वाचा? तर जसं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. तर या संवादामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, तर 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष म्हणजे मी. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. आणि मग आपले सनत कुमार आणि महादेव यांच्यामध्ये पण एक संवाद आहे. तर हा संवाद चालू असताना महादेव काय सांगतात, तर पूर्ण 12 महिन्यामध्ये श्रावण मास हा मला अधिक प्रिय आहे. हा सात्विक मास आहे. आणि मग म्हणून या कालावधीमध्ये श्रावणात महादेवाची उपासना जास्तीत जास्त केली जाते, कारण ती महादेवाला हा महिना प्रिय आहे. मग आता श्रावण या शब्दाचा निर्मिती कशी झाली आहे, तर श्रवण या नावापासून श्रावण असं म्हटलं जातं. मग श्रवण म्हणजे काय, तर श्रवणचे पण 2 अर्थ होतात. एक म्हणजे नक्षत्रांमधील 12वं श्रवण नक्षत्र म्हणजे एक श्रवण, आणि दुसरं श्रवण म्हणजे ऐकणं. आणि म्हणून या कालावधीमध्ये श्रावण महिन्यात अधिकाधिक ग्रंथ वाचन केलं जातं, ज्ञान घेतलं जातं. म्हणजे कसं, तर बघा, चंद्र जेव्हा एखाद्या, जसे आपले 12 महिने आहेत ना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, हे आपले मराठी महिने आहेत. तर या ही महिन्यांची नावं कशी ठरलेली आहेत, तर चंद्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या नक्षत्रामध्ये असतात त्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचं नाव येतं. जसं चंद्र जेव्हा चित्रा नक्षत्रात पौर्णिमेच्या दिवशी असतात त्यावेळेस त्या महिन्याला चैत्र म्हटलं जातं. जेव्हा श्रावण महिन्यातल्या श्रावणातल्या पौर्णिमेला चंद्र जेव्हा श्रवण नक्षत्रात असतात म्हणून त्या महिन्याला श्रावण म्हटलं जातं. म्हणजे किती प्रगल्भता आहे ना, की निसर्गातले होणारे जे बदल आहेत तर त्या बदलांचा परिणाम थेट मनुष्य जीवनावरती हा होत असतो. आणि म्हणून ऋषीमुनींनी हा पूर्ण अभ्यास केला आणि तो ग्रंथामध्ये रचला. मग हे ज्ञान घेण्याचा काळ म्हणजे श्रावण महिना आहे. मग ह्या एका महिन्यामध्ये सात्विक आहार अधिक घेतला जातो. पवित्र महिना म्हटला ना, तर ज्ञानार्जन अधिक केलं पाहिजे. धर्मशास्त्रांचा अभ्यास, हे सर्व शास्त्रांचा अभ्यास करून उरलेले जे बाकीचे महिने ते समृद्ध करणं, कारण ज्ञान घेतल्यानंतरच योग्य दिशा आपण घेऊ शकतो ना. तर म्हणून हा श्रावण महिना खूप महत्वाचं सांगितलंय. यावेळेस अधिक आपली जी सात्विकता मिळवणं, अधिक ज्ञान मिळवणं, हे केल्यामुळे पुढील जे 11 महिने आहेत तर त्याच्यामध्ये ते आपल्याला वापरता येतात आणि आपलं जीवन जे आहे
तर ते आपल्याला आदर्श करता येतं. आणि म्हणून श्रावण महिना हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा असा हिंदू धर्मामध्ये सांगितलेला आहे. अच्छा, म्हणजे जसं आपण आता म्हणतो की अ, तुम्ही आता जे सखोल सांगितलं महिन्यांचं पण ज्ञान आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढं सखोल ज्ञान ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे मग आजच्या पिढीने पण हा विचार करणं फार गरजेचं आहे, की आपलं शास्त्र हे फक्त अंधश्रद्धा नाहीये, तर ऋषीमुनींनी सांगितलेलं विज्ञान आहे. बरोबर. म्हणजे आपले ऋषीमुनी हे खरोखर खरे सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ आहेत. तर हे आपण या उदाहरणातून पण समजून घेऊ शकतो. अगदीच बरोबर आहे. कारण सूर्य, चंद्र ही ग्रहमाला या सर्वांचा परिणाम हा आपल्यावरती होत बरोबर. असतो आणि हे सायन्स आहे ज्याचा अभ्यास पूर्वीच्या काळी केला होता. फक्त आता आपण तो करत नाही म्हणून तो थोतांड आहे हे म्हणणं म्हणजे अज्ञानाची गोष्ट झाली. बरोबर. तर खरं पहिलं ज्ञान ग्रहण करणं, त्याच्यावर रिसर्च करून मग बोलणं हे जास्त संयुक्तिक होऊ शकतं.